नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी आता अफवा पसरवली जात आहे की पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, ह्या योजनेचा लाभ कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना होणार नाही। याचबरोबर मग आता हा लाभ होणार नाही तर कसा होणार नाही, होणार असेल तर कसा होणार, याचबरोबर ही योजना बंद झाली तर कशामुळे बंद झाली, याचबरोबर चालू असेल तर नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफी घेतलेल्या 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पुढचे एका वर्षासाठीचे हप्ते बंद झाले आहेत अशी न्यूज पसरवली जात आहे। परंतु पहिली गोष्ट मी शेतकरी बांधवांसाठी सांगू इच्छितो आणि ती आनंदाची बातमी अशी आहे की जवळपास राज्य सरकारच्या सहकार विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून कुठलंही स्पष्टीकरण नमो शेतकरी योजनेसंदर्भात असे देण्यात आलेले नाही। त्यामुळे ही सगळी चुकीची माहिती पसरवली जात आहे। नमो शेतकरी योजना बंद केलेली नाही। नमो शेतकरी योजना जर बंद केलेली असती तर राज्य सरकारच्या कृषी विभागाने किंवा राज्य सरकारने यावरती सांगितलं असतं की कर्जमाफी साठी पात्र झालेल्या 56 लाख शेतकऱ्यांना ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते बंद झालेत असं सांगितलं असतं। परंतु कुठल्याही ऑफिशियली सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामध्ये सरकारने सांगितलेलं नाही। याचा अर्थ ही योजना बंद झालेली नाही। फक्त एवढंच आहे की नमो शेतकरीचे हप्ते 2 ते 3 हप्ते आता पेंडिंग पडलेले आहेत। तसं तर आता नमो शेतकरीचे 2 हप्ते देऊन सरकारला चालणार नाही, कारण की नमो शेतकरीचा 9वा असेल, नमो शेतकरीचा 10वा असेल, हे 2 हप्ते थकीत पडलेलेच आहेत। परंतु 11वा हप्ता सुद्धा 11व्या हप्त्याचा कालावधी देखील संपत चाललेला आहे। त्यामुळे सरकारने 2 हप्ते देऊन चालणार नाही। त्यामुळे नमो शेतकरीचा 9वा असेल, 10वा असेल किंवा 11वा असेल, हे तिन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांसाठी बंद झालेले आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, जे शेतकरी त्यांना नोकरी आहे, अशा शेतकऱ्यांचे हप्ते सरकारने बंद केलेले आहेत किंवा त्यांना नमो शेतकरीचा लाभ दिला जाणार नाही। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो असेल, ज्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग, ज्या शेतकऱ्यांची केवायसी, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, ही 4 कामे, या 4 कामांपैकी एक जरी काम करत नसाल किंवा 4 कामांपैकी एक जरी नो असेल काम तुमचं, तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार नाहीत किंवा त्यांचे हप्ते बंद पडणार आहेत। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अशी अफवा पसरवली जात आहे की 56 लाख शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे हप्ते बंद होणार पुढच्या एका वर्षासाठी, परंतु ही सगळी बातमी खोटी आहे। याचबरोबर आता नमो शेतकरीचा 9वा हप्ता आता लवकरच येण्याची देखील सुद्धा शक्यता आहे। परंतु कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 37 ते 38 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीसाठी तो निधी ची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे नमो शेतकरीच्या निधीसाठी राज्य सरकारला तरतूद करणं अवघड जात आहे। त्यामुळे हे हप्ते थकीत पडत आहेत। परंतु एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारला 1850 कोटीचा हप्ता लागणार आहे, 10व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपये आणि 11व्या हप्त्यासाठी देखील सुद्धा 1850 कोटी रुपये आणि अशा प्रकारे जवळपास 5,500 कोटीच्या जवळपासचा निधी राज्य सरकारला नमो शेतकरीच्या एकंदरीत 3 हप्त्यासाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे राज्य सरकारला हा निधी जास्त वाटत आहे। त्यामुळे हा विलंब होत आहे, कारण की निधीची उपलब्धता सरकारकडे नाही, कारण की तो निधी सरकारने कर्जमाफीसाठी वापरलेला आहे। त्यामुळे या हप्त्यासाठी विलंब होत आहे। परंतु नमो शेतकरी योजना बंद केलेली नाही किंवा नमो शेतकरी योजना बंद पडलेली देखील सुद्धा नाही। आता राज्य सरकारला एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या येणाऱ्या हप्त्यासाठी जवळपास नमो शेतकरीच्या 9व्या, 10व्या आणि 11व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,000 शेतकरी पात्र आहेत आणि राज्यातल्या या 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी राज्य सरकार नमो शेतकरीचे 3 हप्ते एकत्र वितरित करू शकतं, कारण की 9वा हप्ता, 10वा हप्ता आणि 11वा हप्ता हे 3 हप्ते सुद्धा एकत्र येण्याची शक्यता आहे। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून असं कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही। नमो शेतकरीच्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातली तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली नाही, कारण की आपल्याला माहितच आहे की कृषी विभाग असेल किंवा सरकार असेल हे स्पष्टपणे सांगत असते की नमो शेतकरीचा हप्ता येणार, परंतु अद्यापर्यंत तारीखही स्पष्ट केलेली नाही। परंतु अंदाजे आपण जर सांगायला गेलं तर 15 ऑगस्ट या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा
येणारा हप्ता म्हणजे येणारा 9वा असेल 10वा असेल, आता 2 हप्ते तर येणं कन्फर्म आहे, 9वा आणि 10वा हप्ता सरकारला द्यावाच लागेल, परंतु 9व्या आणि 10व्या हप्त्याचा देखील सुद्धा कालावधी संपलेला आहे. मग सरकारला 9वा 10वा 11वा, कारण की 11व्या हप्त्याचा कालावधी आता सुद्धा संपत चाललेला आहे, त्यामुळे 3 हप्ते जर दिले तर एकंदरीत शेतकऱ्यांचा न्याय झाला असं आपण म्हणू शकतो. आता 3 हप्ते देण्यासाठी राज्य सरकारला 5,500 कोटींची आवश्यकता लागेल आणि हे 3 हप्ते जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले तर एकंदरीत 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील. परंतु कुठल्याही प्रकारची नमो शेतकरी योजना बंद पडलेली नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून ऑफिशियली कुठल्या याच्यावरती स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गैरसमजामध्ये राहू नये, ह्या बातम्या सगळ्या खोट्या आहेत, त्यावरती विश्वास शेतकरी बांधवांनी ठेवू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या 56 लाख शेतकऱ्यांचीच नमो शेतकरी योजना बंद होईल असं काहीही नाही. त्यामुळे स्पष्टपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.